नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उच्च शिक्षणासाठी भारतात विद्यार्थ्यांचा ओघ वाढावा यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, राष्ट्रपतींची सूचना. प्रसारमाध्यमांनी पूर्वग्रह आणि पक्षपातीपणा टाळून स्वयंनियमन करणं गरजेचं, राष्ट्रपतींचं मत. महिला आणि बालविकास खात्याच्या वस्तू खरेदीत गैरव्यवहार आढळल्यास चौकशी करू, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुरेसा पुरवठा आणि दर नियंत्रणाच्या दृष्टीनं कांद्याच्या निर्यात दरात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सामाजिक क्रांतीचे उद्गाते शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यात समता दिन साजरा. मुंबईतल्या वांद्रे स्थानकाला मिळणार जागतिक वारशाचा दर्जा, रेल्वे आणि युनेस्को दरम्यान करारावर स्वाक्षऱ्या. आणि जागतिक हॉकी लीग स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा सामना अनिर्णित. शिक्षणामुळे केवळ आपल्या क्षमता विकसित होत नाही, तर समाजाला मूलभूत सुविधा देणारी एक व्यवस्थाच निर्माण होते, असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलंय. ते आज पुण्यातल्या डी.वाय. पाटील विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शिक्षण आणि संशोधन या दोन गोष्टी जगात मोठ्या सुधारणा घडवू शकतात. आज उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये भारतानं सर्व जगाचं लक्ष वेधून घेतलंय. मात्र अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी जातात. ही प्रक्रिया उलट करत भारतामध्ये विद्यार्थ्यांचा ओघ वाढवण्याची गरज आहे, असं मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केलं. या दृष्टीनं विद्यापीठांनी प्रयत्न करायला हवा. जनतेला माफक दरामध्ये आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत गरजा पुरवणारं शिक्षण देणं हे विद्यापीठांचं उद्दिष्ट असायला हवं, असंही राष्ट्रपती म्हणाले. पुण्यामध्ये सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार देऊन आज गौरवण्यात आलं. त्यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की प्रसारमाध्यमांवर नियंत्रण असावं, मात्र ते बाहेरून लादण्यापेक्षा प्रसारमाध्यमांनी स्वतःसाठी आचारसंहिता तयार करावी. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पुणेकरांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 1 लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रसारमाध्यमं स्वतंत्र पाहिजेत, म्हणजे ती पूर्वग्रह आणि पक्षपातीपणापासूनही दूर पाहिजेत, असं राष्ट्रपती म्हणाले. लोकशाहीत संवाद महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. राज्यातल्या अंगणवाडी आणि शालेय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाऊ आणि पुस्तकांच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे पुरावे विरोधकांनी सादर करावेत. या वस्तू खरेदीत बाजारभाव आणि खरेदी भाव यात जर तफावत असेल तर त्याची निश्चितपणे चौकशी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खरेदी संदर्भातला ई-निविदांचा नियम 17 एप्रिल 2015 रोजी झाला असून विभागाकडून करण्यात आलेली खरेदी त्यापूर्वीची असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या खरेदीत कुठेही नियमबाह्य काही आढळलेलं नाही. तरी देखील विरोधकांनी पुरावे दिले तर त्याची चौकशी करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. ज्या आरसींनी आता खरेदी झाली आहे, गेली 3 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार त्याच आरसीनी सगळी खरेदी करता आहे. मात्र जो माल त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो गुणवत्तापूर्ण आहे की नाही याची चौकशी निश्चित केली जाईल आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे की नाही याची चौकशी केली जाईल. या संपूर्ण खरेदी व्यवहाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं महिला आणि बालकल्याण विभागाकडून स्पष्टीकरण मागवलंय. या व्यवहाराबाबतचा संपूर्ण अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार यांनी दिली आहे. कांद्याचा देशामध्ये पुरेसा साठा उपलब्ध व्हावा आणि दर नियंत्रणात राहावेत या दृष्टीनं केंद्र सरकारनं आज कांदा निर्यातीच्या दरामध्ये वाढ केली. या निर्णयामुळे कांद्याचे निर्यात दर प्रतिटन $175 वरून $425 वर पोहोचले आहेत. परकीय व्यापार महासंचालनालयानं याविषयीची अधिसूचना जारी केली. गेल्या महिन्यात राज्यातल्या लासलगाव या कांदा बाजारात कांद्याचे घाऊक दर प्रति किलो 11 रुपयांवरून 17 रुपयांवर पोहोचले होते. दरम्यान या खरीप हंगामामध्ये आतापर्यंत देशभरात कडधान्याचे पेरणी क्षेत्र 80% वाढले. डाळीच्या किमान हमीदरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी कडधान्यांच्या लागवडीला प्राधान्य दिल्याचं केंद्रीय कृषी सचिव सिराज हुसेन यांनी म्हटलं आहे. भाताचं पेरणी क्षेत्र मात्र तुलनेनं कमी झालंय. सामाजिक क्रांतीचे उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 141वी जयंती.
हा दिवस राज्यामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणूनही पाळला जातो। यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। औरंगाबाद इथं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते समता दिंडीचा प्रारंभ झाला। बागडे यांनी यावेळी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। शाहू महाराज यांच्या विधान भवनातल्या पुतळ्याला विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करूया असं आवाहन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे। चंद्रपूरमध्ये आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात ते बोलत होते। कोल्हापुरात कसबा पावडा इथल्या शाहू महाराजांच्या जन्मस्थळी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम तसंच उपक्रमांनी साजरी करण्यात आली। राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण, रोषणाई तसंच चित्ररथ आणि मिरवणूक आज काढण्यात आली। बुलडाणा इथं सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। उस्मानाबाद इथंही समता दिंडी काढण्यात आली तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। ठाण्यात शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते। धुळे इथं सामाजिक न्याय विभागानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात समता दिंडी आणि संदेश यात्रा आयोजित केली होती। सोलापूर जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली। पंढरपूर इथं रक्तदान शिबिर, विद्यार्थी मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रभात फेरीही काढण्यात आली। हिंगोली जिल्ह्यात सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कार्यालयाच्या वतीनंही जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। यावेळी जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणातून समता रॅली काढण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यात शाहू महाराज जयंतीनिमित्त सकाळी समता दिंडी आणि प्रभात फेरी काढण्यात आली। शाहू महाराजांचा आदर्श अंगीकारून जनतेच्या हिताचं कार्य करावं असं आवाहन आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अमरीश अतराम यांनी यावेळी केलं। शाहू महाराजांच्या आजच्या जयंतीनिमित्त संवाद साधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। 140 वर्षांहून अधिक काळ लुटलेला आहे, पण तरी सुद्धा शाहू महाराजांचं जे विचारांचं महत्त्व होतं कमी झालेलं नाही, उलटं वाढलेलंच आहे। आपण काय सांगाल? तुमचं म्हणणं बरोबर आहे। शाहू महाराजांच्या संबंध कार्याचा विचार केला तर आज आपण भारत देश किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर ज्या व्यवस्थेत राहतोय, वावरतोय आणि आज जे प्रश्न समस्या पुढे येत आहेत, आज बघतो की आपण आंतरजातीय विवाह केला, आंतरधर्मीय विवाह केला तर त्याच्यावरून अनेकांना मारण्याचं, त्यांचे खून करण्याचे अगदी देश पातळीवर ह्या घटना घडत आहेत, ज्याच्यामध्ये ऑनर किलिंगचा मुद्दा आहे, जातीची प्रतिष्ठा, खोट्या प्रतिष्ठेसाठी या तऱ्हेच्या घटना घडत आहेत। अशा काळात शाहू महाराजांचं महत्त्व आणि शिक्षणाचा जो शाहू महाराजांनी काम केलं होतं याचा जर विचार केला तर शाहू महाराजांचं महत्त्व हे खूप आहे। कारण ते जर नसते तर आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज अनेक बहुजन दलित शोषित समाजातली जी तरुण मुलं आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकलेली आहेत त्याचे कारण शाहू महाराजांनी जो पाया रचला शिक्षणाचा त्याच्यामध्ये आहे आणि ते महत्त्व आजच्या तरुणांना ओळखण्याची खूप गरज आहे। कारण आज धार्मिक कट्टरतावाद हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। अशा कालखंडामध्ये शाहू महाराजांचे जे विचार होते हे विचार समतेचे विचार होते। समतेचा पुरस्कार करताना खरा जो रयतेचा राजा ज्याला म्हणता येईल, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा चालवणारा हा एक राजा होता आणि अशा राजाचं आज स्मरण करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं। सामाजिक परिवर्तनाची जी चळवळ आहे त्या चळवळीचं स्फुल्लिंग जर का पेटवायचं असेल तर त्यासाठी शाहू महाराजांचं कार्यकर्तृत्व आणि त्यांचे विचार याचा कसा वापर करता येईल? शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जर विचार आपण केला तर समाजातील जी दुर्बल, सामाजिक दृष्ट्या बहिष्कृत केलेली जाती धर्मातले जे लोक होते अशांचा विकास, त्यांची आत्मोन्नती कशी होईल हा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यासाठी त्यांनी, आपण जर माहिती घेतली किंवा आपल्याला कल्पना आहे की जवळपास त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये त्या काळामध्ये 23 विविध जातींसाठी वसतिगृह सुरू केली होती। एवढंच नव्हे तर मुलींसाठी वेगळी वसतिगृह सुरू केली होती। त्याच्याचबरोबर आपण जर माहिती घेतली तर एक लक्षात येतं की शाहू महाराजांनी त्या काळामध्ये
मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण हे त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे महात्मा फुलेंनी जो त्यावेळेस सांगितलं होतं, त्यांच्या हंटर कमिशन निवेदन दिलं होतं, त्याच्यात त्यांनी मागणी केली होती की शिक्षण हे प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं करावं. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा हा पहिला राजा होता. आणि आज आपण ज्या अवस्थेत आहोत अशा काळामध्ये शाहू महाराजांचं जे महत्त्व आहे हे खूप मोठं महत्त्व आहे. नुसतं तेवढंच नाही तर शाहू महाराजांकडे एक प्रशासकीय देखील दृष्टी होती. त्यांनी समाजातल्या विविध घटकांसाठी ज्या तऱ्हेच्या ज्या गोष्टी होत्या त्यांच्या विकासासाठी त्या त्यांनी केलेल्या आहेत. आणि हे मला वाटतं खूप म्हणजे आजच्या राज्यकर्त्यांनी देखील त्याच्यापासून खूप प्रेरणा घेण्याची गरज आहे. तुम्ही आता जो उल्लेख केलात की एक प्रशासक म्हणून शाहू महाराज हे खरंच खूप उत्तुंग असं व्यक्तिमत्व होतं. आजच्या काळातल्या राज्यकर्त्यांनी नेमक्या कुठल्या गोष्टींचं अनुकरण करावं असं तुम्ही सुचवाल? आजच्या काळात जर बोलायचं झालं तर शाहू महाराजांनी मी याचा उल्लेख केला की महात्मा फुलेंचा जो वारसा होता शिक्षणासंदर्भातला तो त्यांनी त्या काळात अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. आपण बघतो की आज महाराष्ट्र किंवा देश स्तरावर शिक्षणाची स्थिती आहे, ही स्थितीचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की आज अनेक समस्या आजही त्या कायम आहेत. आणि त्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशपातळीवर फुले शाहू आंबेडकरांची नावं घेत असतो, परंतु फुले शाहू आंबेडकरांचं प्रत्यक्ष विचार कृतीमध्ये आणण्यासाठी जो प्रयत्न जाणीवपूर्वक करायला पाहिजे आणि ते त्या राजांनी केलं होतं. आणि हे मला वाटतं त्याचं खूप मोठं कर्तृत्व होतं. नुसतं तेवढंच नव्हतं तर प्रशासकीय दृष्टिकोनाचा जर विचार केला आपण तर आणि त्यांनी ज्या विकास योजना तिथल्या राज्यामध्ये राबवल्या त्या काळातल्या राधानगरीसारखं धरण जे आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीचा विकास कसा होईल, त्यांना पाणी पुरवठा कसा होईल याची देखील त्यांना दृष्टी होती. आणि त्यांनी हे करत असताना कुठल्याही जाती धर्माचा विचार केला नाही तर जाती धर्मनिरपेक्ष प्रत्येक समाजातला जो दुर्बल घटक आहे, जो सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, त्याला कसा त्याची समजोन्नती होईल हा प्रयत्न त्यांच्याकडनं झालेला आहे. आणि मला वाटतं राज्यकर्त्यांनी त्याचा आज अधिक विचार करण्याची गरज आहे. आपण समता दिन पाळतो तेव्हा समता खऱ्या अर्थाने तळागाळातल्या लोकांपर्यंत कशी पोहोचेल. आजही समाजात बघतो की अनेक घटना अत्याचार घडत असतात, तर त्या अत्याचार घडणाऱ्यांना कशा तऱ्हेने शासन होईल आणि त्याचबरोबर न्याय मिळेल हा प्रयत्न राज्यकर्त्यांनी केला तर मला वाटतं खूप मोठा प्रयत्न खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचं आपण स्मरण केल्याचं हे होईल असं मला वाटतं. खरं मला वाटतं आपण म्हणतो तसं विचार हा केवळ विचार न राहता तो कृतीत आणण्याचा जो प्रयत्न प्रशासकांनी करायला पाहिजे तो एक आदर्श शाहू महाराजांनी घालून दिला होता. आपण इथे आलात आणि आमच्याशी या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती हा जो संवाद साधलात याबद्दल धन्यवाद. आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे. मुंबईतल्या वांद्रे स्थानकाला लवकरच ऐतिहासिक वारशाचा दर्जा मिळणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि युनेस्को दरम्यान आज मुंबईत या संदर्भात सामंजस्य करार झाला. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यावेळी उपस्थित होते. या कराराअंतर्गत मुंबईतल्या ऐतिहासिक वांद्रे स्थानकाचा युनेस्कोतर्फे विकास केला जाणार आहे. या ऐतिहासिक वास्तूचं जतन आणि पुनर्विकास तसंच आसपासच्या वाहतुकीचं नियमन, पदपथ, सार्वजनिक सेवा सुविधा आणि ऐतिहासिक सांस्कृतिक वारशांचं संवर्धन अशी सर्व जबाबदारी युनेस्को सांभाळणार आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जाच्या प्रथम श्रेणीचा वारसा वस्तूचा दर्जा मिळालाय. या स्थानकाची रचना अत्यंत सुंदर आहे, मात्र त्याची योग्य निगा राखली जात नाही अशी खंत सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली. वांद्रे स्थानकावर लवकरच वायफाय सुविधा सुरू केली जाईल असंही प्रभू यांनी यावेळी सांगितलं. आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि त्यांची अवैध वाहतूक विरोधी दिन. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं जगभरात आजचा दिवस पाळला जातो. अंमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध ठोस पावलं उचलावीत म्हणून 1987 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वसाधारण सभेत 26 जून या दिवसाला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध वाहतूक विरोधी दिन म्हणून मान्यता मिळाली. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत लोकांना माहिती मिळावी हा या दिनामागचा उद्देश. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्याद्वारे अंमली पदार्थांच्या वाट्याला न जाता आरोग्य रक्षण करण्यासाठी लोकांना प्रेरित केलं जातं. ही जनजागृती करण्यामध्ये अंमली पदार्थ नियंत्रण कक्ष महत्त्वाची भूमिका बजावतो. भारतात अंमली पदार्थ विरोधी स्वतंत्र कायदा आहे. त्यानुसार अंमली पदार्थ जवळ बाळगणं, विक्री करणं तसंच त्याची अवैधरित्या वाहतूक करणं अशा गुन्ह्यांना सश्रम कारावासाची शिक्षा आहे. अंमली पदार्थांची मागणी कमी करण्याचे प्रयोग आणि प्रयत्नही सुरू आहेत. यासाठी सुमारे 500 व्यसनमुक्ती केंद्रांना अनुदानही दिलं जातं. अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यात पालक आणि शिक्षकांचं योगदान महत्त्वाचं ठरेल, कारण मुलांच्या वर्तणुकीत बदल होत असल्यास तो त्यांनाच प्रथम जाणवतो. मुलं नशा करत असल्यास ते त्यांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवून त्यावर काही उपाय योजू शकतात.
आपण आपल्या जीवनाचा, आपल्या समाजाचा आणि आपल्या स्वत्वाचा विकास साधूया अंमली पदार्थांशिवाय, असा संदेश संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिलेल्या बोधवाक्यात आणि बोधचिन्हामध्ये देण्यात आला आहे. आयुष्यावर प्रेम करा, अंमली पदार्थांवर नाही, हा विचार प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी मादक द्रव्य विरोधी विभागाचे पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मुंबई पोलिसांचे आणि आपल्या पोलिसांच्या मुंबई पोलिसांचा जो आपला विभाग आहे, मादक द्रव्य विरोधी विभाग आहे, त्या विभागामार्फत नेमके काय प्रयत्न केले जात आहेत? असं आहे की मुंबई पोलीस दलामध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष हा आहे, त्याचा मी उपायुक्त आहे. या विभागामार्फत साधारणपणे 2 प्रकारचे प्रयत्न आम्ही करत असतो. आमच्याकडे प्रचलित जो ॲक्ट आहे अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985, त्याखाली 2 प्रकारचे ॲक्शन आम्ही घेत असतो. एक तर पहिले ॲक्शन आहे की जे कोणी लोक असे अंमली पदार्थ बाळगतात त्यांच्याविरुद्ध कृती करण्याचा, आणि दुसरा पदार्थ जो भाग येतो तो काही अंशी जर जो कन्झम्पशन करणारा व्यक्ती आहे जर ट्रीटमेंट घ्यायला तयार असेल तर त्याला आम्ही काही सवलती देतो आणि ट्रीटमेंट घेण्याच्या ह्याच्याखाली त्यांना आम्ही सवलत देऊ शकतो. पण मला असं वाटतं तरुणांमध्ये या मादक द्रव्यांचा जो वापर आहे तो त्याच्यावरती एक रोखथाम कुठेतरी लागायला हवी, यासाठी आपण नेमके काय प्रयत्न करताय? असं आहे की आपण जर बघितलं तर आपण म्हणताय ते खरं आहे, बरोबर आहे की तरुणांच्या मध्ये हे मादक द्रव्य पदार्थ सेवन करण्याचं प्रमाण जे आहे ते जास्ती प्रमाणात आहे. पर्टिक्युलरली आपल्याला पाहायला मिळतं की कॉलेज प्रिमायसेसच्या बाजूला कॉलेजमध्ये हा प्रकार जो आहे तो जास्ती आहे. आता कित्येक वेळा आमच्याकडे तक्रार अशा येतात की काही ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ह्याचा प्रकार हा जास्ती दिसून येतो. ह्याच्यामध्ये एकच करावं लागेल आपल्याला की तरुणांच्या बाबतीमध्ये हा पदार्थाचं सेवनाचं प्रमाण कमी करायचं जर असेल तर त्यांना ह्या पदार्थापासून होणारे अनिष्ट परिणाम, त्याच्यापासून होणारे शरीरावरचे वाईट परिणाम ह्याच्याबद्दल अत्यंत खोलात जाऊन इव्हन तो शालेय शिक्षणाच्या माध्यमातून पण सांगणं गरजेचं आहे. आणि तसं सांगितलं तर मला असं वाटतं की हे मुलं त्यापासून वंचित किंवा बाजूला जातील किंवा त्या पदार्थाच्या सेवनाकडे वळणार नाहीत आणि वेळीच आपल्याला चांगले एक नागरिक मिळू शकतील. पण नेमकी मादक द्रव्य असतात कुठली आणि त्याचे शरीरावरती घातक परिणाम काय होतात, तर ती थोडक्यात काय सांगता? मादक पदार्थाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये एकतर म्हणजे नार्कोटिक्स आम्ही ज्याला म्हणतो अंमली पदार्थामध्ये, आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. नार्कोटिक्समध्ये आपण प्रचलित पद्धतीने बघितलं तर गांजा येतो, चरस येतो, अफू येतो, आणि बाकी सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत त्याच्यामध्ये एम्फेटामाइन्स येतात, काही MD हा जो पदार्थ होता रिसेंटली NDPS ॲक्ट खाली घेतलेला आहे तो पण त्यामध्ये येत असतो. ह्या टोटल एकूण पदार्थांचा शरीरावरती अत्यंत अनिष्ट आणि वाईट परिणाम होत असतो, ज्याच्यामध्ये वजन कमी होणं, शरीरामधील अवयव निकामी होणं, प्रसंगी अनेक व्याधी जडणं, आणि एक वेळ असे त्यामधून डिॲडिक्ट नाही झाला तर त्या माणसाचा कदाचित मृत्यूसुद्धा ह्याच्यामधून होऊ शकतो. असे हे सारे वाईट परिणाम त्याचे आहेत. आणि देशाच्या दृष्टीने विचार केला तर एक अख्खी तरुण पिढी बर्बाद करण्याचं अतिशय घातक सामर्थ्य या मादक द्रव्यात आहे. देशाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर आपण साधारणपणे जे एज बघतो 17, 18, 19 वर्षाची मुलं जी आहेत ह्या पदार्थाच्या सेवनामध्ये आहेत. कारण काही असो, परंतु एकतर पूर्ण ही तरुण पिढी ह्या अंमली पदार्थाच्या व्यसनामध्ये जाऊन एकदम खिळखिळी होऊ लागलेली आहे, आणि त्याचा निश्चितच देशाच्या एकंदरीत विकासावरती आणि भवितव्यावरती वाईट परिणाम आहे. पण या मादक द्रव्यांचा प्रसार रोखण्याचे खूप मोठं आव्हान पोलीस दलासमोर आहे. त्याला सामोरं जाण्यासाठी नेमके काय प्रयत्न यापुढच्या काळात होणार आहे? एक तर 2 प्रकारचे प्रयत्न आहेत. एक तर सप्लाय आणि आम्ही जो म्हणतो डिमांड, मागणी आणि पुरवठा, ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतात. आणि पुरवठा जो आहे तो नियंत्रण करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कक्ष प्रचलित कायद्यानुसार आम्ही केसेस करतो, ताबा बाळगणाऱ्या लोकांना आम्ही केसेस करून पकडतो, त्यांना पनिशमेंट करतो. आणि दुसरा जो भाग आहे ॲक्च्युली मागणीचा, त्याच्यामध्ये एकमेव उपाय आहे की तरुण पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांना हे जे अनिष्ट परिणाम, वाईट परिणाम समजून सांगितले पाहिजे आहेत, आणि त्याच्यापासून मॅक्झिमम तरुण पिढी ही बाजूला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आहे. सर्वसामान्य नागरिकांनी नेमकं यामध्ये पोलिसांना सहकार्य कसं करावं आणि या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन या प्रश्नाची उकल करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक कसे सहभागी होऊ शकतात? सर्वसामान्य नागरिकांना एकच अशी माझी विनंती आहे की त्यांनी एकतर प्रथमतः त्यांच्या घरामधील मुलं जे आहेत त्यांच्यावरती व्यवस्थितपणे देखरेख करणं गरजेचं आहे. ते कुठं जातात, काय करतात, त्यांच्याशी फ्रीली बोलणं गरजेचं आहे.
हे जर प्रत्येक नागरिकाने मला वाटतं केलं, ज्येष्ठांनी केलं, तर त्यांच्या घरच्या मुलांच्या ह्याच्यामधले काय प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना समजून येतील. असं त्यांच्यापैकी कोणी जर मुलगा ह्या अंमली पदार्थाच्या व्यसनामध्ये जात असेल तर ते समजून येईल. आणि एकंदरीतच प्रत्येक फॅमिलीमध्ये हा जर प्रकार सुरू झाला आपापल्या मुलांच्याकडे लक्ष देण्याचा, तर मला वाटतं ऑटोमॅटिकली शहर आणि पूर्ण गावं आणि देश ह्याच्यामधून बाजूला जाऊ शकतो. आपण म्हणता तशी जर का स्वतःपासून सुरुवात झाली जी. तर हा जो प्रश्न जागतिक स्तरावरती आणि हा जो आपण जागतिक स्तरावरती आज दिन एक पाळावा लागतोय, बरोबर. त्याची कदाचित त्याची जी गरज आहे ती दिवसेंदिवस कमी होत जाईल अशी आपण आशा बाळगूयात. आपण इथे आलात आणि आमच्याशी हा संवाद साधलात याबद्दल धन्यवाद. आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे. सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या पाकीळ या गावातून पोलिसांनी तब्बल 6,320 किलोचा चंदनाचा साठा जप्त केलाय. बाजारामध्ये या चंदनाची किंमत 16 लाख रुपये इतकी आहे. बंद पडलेल्या चंदन कारखान्यामध्ये छापा घालून पोलिसांनी हा साठा जप्त केलाय. या प्रकरणी 23 जणांना अटकही करण्यात आली. अद्याप 2 जण फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य सामन्यामध्ये आज बेल्जियम इथं पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा सामना अनिर्णित राहिला. यामुळे या स्पर्धेमध्ये अ गटात भारताचा प्रथम क्रमांक अबाधित राहिलाय. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 गोल केले. भारताच्या रमणदीप सिंगनं दुसऱ्या टप्प्यामध्ये गोल करत सामना बरोबरीत रोखला. भारतानं याआधीच या स्पर्धेतले 2 सामने जिंकले आहेत. आणि आता हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू आहे. आता तो अरबी समुद्रात उत्तरेकडे सरकला आहे. उत्तर आणि पश्चिमी राज्यात बहुतांश ठिकाणी तो सक्रिय झालाय. पूर्व राजस्थान आणि गुजरातमध्येही त्यानं जोर धरलाय. काश्मीर खोऱ्यामध्ये दक्षिण आणि मध्य प्रांतामध्ये झेलम नदी मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत असली तरी पुराचा धोका मात्र आज काहीसा कमी झालाय. राज्यात गेल्या 24 तासात पावसानं जराशी उसंत घेतली आहे. विदर्भ वगळता अन्य भागामध्ये तुरळक पावसाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासात राज्यात बहुतांश ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि आता प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअस. नागपूर 34 आणि 25, पुणे 30 आणि 24, औरंगाबाद किमान 24, नाशिक 30 आणि 24, कोल्हापूर 28 आणि 23, रत्नागिरी 31 आणि 25, सोलापूर 33 आणि 24 आणि अमरावती कमाल 34 आणि किमान 24 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उच्च शिक्षणासाठी भारतात विद्यार्थ्यांचा ओघ वाढावा यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सूचना. प्रसारमाध्यमांनी पूर्वग्रह आणि पक्षपातीपणा टाळून स्वयंनियमन करणं गरजेचं, राष्ट्रपतींचं मत. महिला आणि बालविकास खात्याच्या वस्तू खरेदीत गैरव्यवहार आढळल्यास चौकशी करू, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुरेसा पुरवठा आणि दर नियंत्रणाच्या दृष्टीनं कांद्याच्या निर्यात दरात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सामाजिक क्रांतीचे उद्गाते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यात समता दिन साजरा. मुंबईतल्या वांद्रे स्थानकाला मिळणार जागतिक वारशाचा दर्जा. रेल्वे आणि युनेस्को दरम्यान करारावर स्वाक्षऱ्या. आणि जागतिक हॉकी लीग स्पर्धेत भारत पाकिस्तान दरम्यानचा सामना अनिर्णित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.